गणेश दिलीप जाधव आज रोजी लिंबेवाडी चौकात उभा असताना विनोद शिवलाल जाधव राहणार पटवर्धनचा उषा किरण गायकवाड यांचा नातू प्रेम प्रकाश गायकवाड हा माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे। कारण काय तर गेल्या 2 वर्षाखाली विनोद शिवलाल जाधव यांच्या विरुद्ध मी FIR दाखल केलेला होता। ती केस बोर्डावर आलेली आहे। त्याची रीतसर तक्रार सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये पण दिलेली होती। त्या केस संदर्भात त्याने गेल्या 2 वर्षापासून माझ्यावर खूप दबाव आणला केस मिटून घे म्हणून। पण आता ती बोर्डावर आल्यामुळे ती केस जर चालवलं तर माझे जीव मारण्याची धमकी याच्या अगोदर पण दिला होता आणि आज त्यांनी प्रत्यक्षात त्याच्या भाच्याला पाठवून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कोयत्यानी। त्याचं सर्व घटना कुठे झाली? लिंबेवाडी चौकामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं चित्रीकरण आहे आणि आमच्या एका मित्राच्या मोबाईलमध्ये पण आहे। तो मला मारतानाचं त्यांनी मला मानेवर कोयत्यानी वार केलेला होता, ते वाचून मी त्याचा हात धरला। अशा आशयाची फिर्याद मी सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। पोलिसांचं मला चांगलं सहकार्य लागलं। फक्त मला पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, विनोद शिवलाल जाधवसारखे महागुंड जे लेडीज बार ऑर्केस्ट्राच्या नावाने लेडीज बार चालवतात आणि त्यांची उदरनिर्वाह चालवतात, उषा किरण गायकवाडच्या चोरीच्या पैशावर त्यांचा जो माज आहे तो माज कमी करावा आणि मला न्याय मिळवून द्यावे। मला इथून पुढे त्यांच्यापासून जीवाला धोका आहे। विनोद शिवलाल जाधव, उषा किरण गायकवाड, राजू जाधव व त्यांचे नातेवाईक असे जे 16 जण आरोपी आहेत माझ्या केसमध्ये, जी केस कोर्टामध्ये चालू आहे। माझ्या जीवाचा जर धोका झाला तर हे सर्व आरोपी त्याला कारणीभूत ठरतील। तुम्ही सिव्हिलला आलात म्हणजे आणखी तुम्हाला कुठे मुक्का मार लागलाय का? मला मुक्का मार लागलेला आहे। मला सलाईन लावलं होतं आत्ता इथं सिव्हिलमध्ये। आता मी पूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी चाललेलो आहे।